नमस्कार. आज एक महत्त्वाची बातमी जी आहे ती महाराष्ट्रातल्या युवक युवतींसाठी आणि जे लोक शाहू फुले आंबेडकर भारताचं संविधान ही विचारधारा मानतात त्यांच्यासाठी काँग्रेस आता आपले दरवाजे उघडे करणार आहे. बऱ्याच वेळा असं होतं की लोकांना पक्षामध्ये यायचं असतं, पक्षासाठी काम करायचं असतं, आपलं योगदान द्यायचं असतं. पण कसं करायचं, कुणाकडे जायचं, कुठे गेल्यावर आपल्याला आपल्याला जे करायचंय ते करायची संधी मिळेल पक्षासाठी, विचारधारेसाठी, संविधानासाठी, लोकशाहीसाठी. म्हणून टॅलेंट हंट हा एक प्रोग्राम म्हणजे प्रतिभेचा शोध हा एक कार्यक्रम घेऊन जो आहे आम्ही देशभरात येतो आहे आणि तो महाराष्ट्रामध्ये देखील सुरू झालेला आहे. गडचिरोली असेल, किनवटचं जंगल असेल, तो आदिवासी भाग असेल, अमरावतीचा आदिवासी भाग असेल किंवा मग कुठला ग्रामीण भाग असेल, यूपीएससीची तयारी करणारी मुलं असतील, एमपीएससीची तयारी करणारी मुलं असतील, ज्यांना भारताची विदेश नीती, भारताची अर्थव्यवस्था, जगाची अर्थव्यवस्था, जागतिक व्यवस्था, महाराष्ट्राचे प्रश्न, देशाचे प्रश्न, सामाजिक प्रश्न, आर्थिक प्रश्न, राजकीय प्रश्न याची जाण आहे आणि या सगळ्या गोष्टीसाठी त्यांना काम करायचं आहे. म्हणून राहुल गांधीजींनी ही एक आयडिया दिलेली आहे की देशाचे प्रवक्ते म्हणजे राष्ट्रीय प्रवक्ते, राज्याचे प्रवक्ते, रिसर्च अनालिस्ट, सोशल मीडियामध्ये काम करणारे असे वेगवेगळ्या पदासाठी जे आहे ते हे टॅलेंट हंट आहे. याच्यामध्ये आपल्याला फॉर्म भरायचा आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वेबसाईटवर आपल्याला या फॉर्मची लिंक्स भेटेल. त्याच्यासोबतच एक QR कोड पण भेटेल. तो फॉर्म आपण भरू शकता. तो फॉर्म भरल्यानंतर त्या फॉर्मची स्क्रुटिनी होईल आणि विभागीय स्तरावर पहिले इंटरव्ह्यू होतील. 5 विभाग जे महाराष्ट्राचे आहेत त्या 5ही विभागीय स्तरावर पहिले इंटरव्ह्यू होतील. तिथून जे लोक सिलेक्ट होतील ते मग मुंबईला टिळक भवन येथे किंवा जी कुठला दुसरी जागा ठरेल तिथे त्यांचे इंटरव्ह्यू घेतील आणि हे याच्यामध्ये पारदर्शकता असेल. या इंटरव्ह्यू घेणाऱ्यांमध्ये काही पत्रकार असतील, त्याच्यानंतर सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे गणमान्य व्यक्ती असतील, काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास ठेवून काम करणारे गणमान्य व्यक्ती असतील, त्यांना सुद्धा याच्यामध्ये या प्रक्रियेमध्ये आम्ही सामील करू आणि मग एक पारदर्शी प्रक्रिया, खरं टॅलेंट जे आहे ते टॅलेंट सगळ्या समाजामधून सगळ्या स्तरावरचं प्रतिनिधित्व करणं जे आहे ते निवडण्याची ही प्रक्रिया आहे. माझी आपल्या सगळ्यांना आव्हान आहे, काँग्रेसतर्फे आव्हान आहे की आपण जास्तीत जास्त संख्येमध्ये या प्रक्रियेमध्ये सामील व्हावं आणि काँग्रेससोबत आपल्याला जे काम करण्याची इच्छा आहे ती पूर्ण करावी. जय हिंद.